आता माय बाई पुरी कोण पोट दुखून राहिली तुझ्यावाला? अव काय उन्हीतच बसली आहे माय तू थंडी गेली नाही का अजून? थंडी झाले तर 11 वाजेपर्यंत उन्हीची बसली राहतं. इथंच खातं इथंच पेतं. कोणाच्या आल्या गेल्या तर पायवर होते, कोणाच्या पायानच पायवर होत असते. काय माय तुला मी किती वेळा सांगतो रस्त्यावर बसून खात नको जात जाऊ. आली का नाही आता अंगावर आपत? थांब मी पायवर गिवर काढून पाहतो थांब. अहो मला थंडी लय लागून राहिली, ताप यायला वाटले बाई. नाही म्हणले का पोटही मला दुखून राहिलं बिचारे. काही खाऊशाही नाही वाटून राहिलं. आई मला फळं गिळं आणून दे बिचारे. म्हणते मन गेलं माय मला. फळं गिळं मस्त मले जाम शेप अंगूर आणून द्याय मले किवी खायचं मन होऊन राहिलं आई. माय तोंड सुद्धा नाही लागून राहिलं आई. अन्न वाई काय झालं असं गड्या पोट्टीले? दवाखान्यात नेऊन पाहा लागून. 2-3 दिवसापासून पोट दुखते 3 दिवस झाले सांगून राहील ते. मी दुर्लक्षच करून राहिले, आज जास्तच दुखून राहिले हिचं पोट. काय झालं असं गड्या? मग नाही तर काय, मी 3 दिवसापासून सांगूनच राहील तुले. 3 दिवसापासूनच पोट दुखून राहिलं, आज जरा जास्तच दुखून राहिलं आहे. अहो ना तर काय झालं काय माहित बाई, काही खाण्यापिण्यात चुकीचं खाल्लं का काय तर बापा. मला दवाखान्यात आहे नी आणि माझ्यासाठी फुट यान. मला तेच खायची इच्छा होऊन राहिली बापा. चल दवाखान्यातही चल बाई. बरं बापा नेतो तुले दवाखान्यात नेतो. टेन्शन नको घेऊ. टेन्शन नको घेऊ माय, नेतो तुला दवाखान्यात. चल बरं घरात पोट दुखाची हे आपली गाठ गीट गेली असन. सकाळी तुला पाणी भरलं ना हापशीवरचं. चल घरात चल, मी गोळी देतो तुले. गाठ गीट गेली असन तर गोळी घेऊन घे, आराम कर आणि रात्री आपण दवाखान्यात जाऊ. का बाई? आई मरते कोण वाचते कोण बाई? तू संध्याकाळ म्हणून राहिली आई. संध्याकाळपर्यंत मागून राहिलं नाही होत. मार सांगून राहिली संध्याकाळपर्यंत तर गोया भोया मी सांगतो तुले. ते वजन उचलल्याने नाही झालं, माय पोट दुखून राहिलं, माय पोट असं दुखून राहिलं. काय झालं काय माहित. ते चल बाई दवाखान्यात चल, तिकडल्या बाहेर गावच्या दवाखान्यात चल. हो माय लय असतं माय तुले पैसे. हो बापा काहीच पैसे नाही माझ्याजवळ. 100 रुपये नाही. काय सांगू तुले, आता दवाखान्यात असतं मी उधार पाधार मागितले असतं, रात्री नेलं असतं. काय हो माझी वाली मोठा घोर आहे बापा. बाप कुठे गेला काय माहिती त्यावाला, कधीच कामात नाही पडत मुर्दा. आई दुखणं मोठं का पैसा मोठा आई? मागणं कोणाला उजने बाजने चाललं लय पोट दुखून राहिलं. बरं चल तू अंदर चल, आराम कर. आशा बहिणी दिलेली गोळी देतो मी तुले. ते गोळी घेऊन घे तू सध्याची आणि मी इंतजाम लावतो पैशाचा आणि जाऊ आपण दवाखान्यात जाऊ एखाद्या घंट्यात. तोपर्यंत थांब बाई घरात थांब तोपर्यंत. आपल्याजवळ पैसे नाही आहे तर वक्तातल्या नाही होत बिचारे. आपल्याला बिचारे आपली पाहा लाग ना. त्या बापा पाहतो सुद्धा असन तर मी त्याला ॲटो करायला लावतो. आणि गंगाने तर शांताला मी पैसे मागतो. पहिले सुरावर 3000 रुपये हो बाई आपल्या. अजून करा लागन. जाऊ दे म्हणा, पाहतो मी. जाय तू अंदर जाय, चल अंदर. चल. आई बाबा काहीच कामाची नाही. आई सगळं तुलाच पाहा लागते सर्व. मला बिचारे टेन्शन येते बिचारे. तू सांगतो तर अशी पैसे नाही बाई. काय बिचारे मला त्याचंही मला टेन्शन येते बिचारे. पण माझ्या पोटच वजन दुखून राहिलं. तुला असं वाटतं का मी टेन्शन नाही घेऊन राहिली? मी चल करून राहिली. आई मी कपडे घेऊन द्यायला अशी करतो का? कधी नाही करत. मला आत्ताच घेऊन द्या अशी म्हणतो काय? नाही म्हणत. पण आई माझ्या पोटच तेवढं दुखून राहिलं आहे. काय सांगू तुले. बरं जाऊ दे बेटा, जाऊ दे ना मा पिंकू. नेतो मी चल दवाखान्यात नेतो मा. टेन्शन नको घेऊ टेन्शन. जाऊ दे. काय करावं गड्या, कुठून आणावं पैसे? पोटही दुखून राहिलं बापा. पैसे आणणं जरुरी आहे. आताच गंगापासून 2000 रुपये घेतले, किराणा घेतला, गहू तांदूळ घेतले, खेस पिठाचे आहे बापा. अजून कुठून उरावर कर्ज करावं बापा? फेड नाही होत मग. 4-5 हजार झाले म्हणजे बापा काय करावं ना काय नाही. कामही लागली नाही राहत. बल्ला विचार आहे बापा. घोर आहे बापा सारे जीवाले, घोरच आले. लेकरूले तडपून राहिला मायावाला. लेकरू तडपाले. त्याचं माय पिंकी एवढी अशी घाईच नाही ना मला. ते तोंडाला तोंड जरी देत असन पण परिस्थितीची जाणीव आहे माय पिंकीले. ते अशी कधीच आई मला हे घेऊन दे अशी जिद्द नाही करत बापा. पोळीचं खरंच पोट दुखत असन बाई जोरानं. काय करावं बापा? लेकराची तब्येत बिघडली तर माझ्याजवळ पैसा नाही बापा एक लावाले. कायच करावं ना काय नाही ते बापा. काय माय नशिबात देवा रे. झालं असं ना कितीक पाहतं माईवाली, कितीक दशा पाहतं माईवाली देवा. झालं असं तेवढं पाप भोगणं तर माझ्या पद्धत सुख टाकरी आता बापा. सुख टाक नाही तर घेऊन जाय बापा मला पोरीला घेऊन जाय. काय करतो मग आता? काही पडलं नाही बापा. गरिबीत काही पडलं नाही बापा. लय हाल पेस्ट्या भोगा लागते. कुठं पाहू नाही कुठं नाही काही समजा नाही बापा. आणि त्यात नवराय नाही हो माय सुद्धा. नवराय नाही देवा नाही. कम से कम बिचारा फाटका तुटका बिनव्यसनी द्या लागत होता बापा. जाऊ दे माय आता जीवनात आलो हाय तर हार मानायला नाही पुरण. जगाचं हाय तर कसं तरी जगाच लागन बापा आता. रस्त्यावरचे कुत्रे कसे जगते तसं आपल्याला जगा लागन. हाराचं थोडी नाही, जिद्दीनं राहायचं आहे. जाऊ दे ना काल्यक. आज नाही उद्या काम भेटन, पैसे फिटूनच जाईन यायचे. टेन्शन घेतल्याचा फायदा नाही. मग पोरीची तब्येत ठीक पहिले चांगली करायला लागन. तिची तब्येत चांगली करतो ना मग बाकीचे पाहतो बापा. कोणाला मागा गोळ्या पैसे पण ते टेन्शन आहे बाई. थांब यायला पाहतो बेवड्याला कुठे जाऊन धसला ना काय तर ते जवळ सापडले पाहिजे 500 रुपये नेतो येईल दवाखान्यात. ओ माय बाई तुम्ही कशा काय आल्या बापा?
अमय कशा काय म्हणजे पाय लावलं बापा? काय माय रश्मी कशा काय आल्या म्हणतो बापा? का पाहुणी ना वय आम्ही का काय वय बापा? का बरं रश्मी पिंकीची तब्येत खराब आहे म्हणते, काय झालं पिंकीले? अगे माय तुम्हाला कोणी सांगितलं हो बापा? मी तर कोणाला सांगितलं नाही बहीण, तिची तब्येत खराब आहे माझ्याशिवाय तर अजून कोणाला माहित नाही पडलं. तुम्हाला कोणी सांगितलं बापा? अहो रश्मी आम्हाला बबिता काकी सांगे. बबिता काकी म्हणे मी तिकून येऊनच राहिली होती म्हणे, तिच्यासोबत बोलायला चालली होती म्हणे, तर ती काजल भेटली म्हणे मनात. तर काजल भेटली तर तिला बरं नाही म्हणे मान, ते म्हणे म्हणे का मान लगडून दे. तर तिने जबरदस्ती नेलं म्हणे, तर पिंकीच्या भेटीला जात राहिल्या म्हणे. पिंकी बाहेर होती म्हणे, भल्ली लढून राहिली होती म्हणे. आई कुठे गेली व कुठे गेली व कुठे गेली व मी जालेच निघाली तर मग रश्मी येऊन गेली म्हणे, तर मी वापस येऊन गेली म्हणे. हो पोट्टीची पोट दुखून राहिलं होतं म्हणे. काय झालं हो पिंकीला मग? पोट दुखून राहिलं का तिचं? अग्गे माय बाई हो का व? पाय व माय म्या म्हटलं काही कोणाला माहितच नाही बापा. बरं झालं. हा हो बिचारे पोटच वज्जर दुखून राहिलं हो तिचं वालं. पोटही दुखून राहिलं आई म्हणे, डोकंही दुखून राहिलं, आता अंग पाय दुखून राहिलं म्हणे, तोंडालाच चवणे म्हणे आई म्हणे. मला म्हणे अंगूर केळं गिळं खायचं असं आठवून येऊन राहिलं म्हणे आई म्हणे. माझ्या तोंडाने सुधन लागून राहिलं म्हणे. हाय अंदर लढून राहिली बिचारी. दिल्ली मी तिला आशा बहिणी दिलेली गोळी घे म्हटलं सध्याचा आराम पाडते. काही नाही बी आता याच्या बाबाला पालेच चालली होती मी दवाखान्यात नव्हतं म्हटलं तिले. ताईच्या बाबाला पाल निघाली तर तुम्ही भेटल्या रस्त्यात. अगे माय बे पोट काऊन दुखत असं हो बापा? काऊन म्हणजे गंगा? अव आता काय सांगू तुले, ते पोट्टीला म्हटलं मी ना गुंडा गुंडान पाणी नाही भरायचं, रस्त्यावर खायचं नाही. आई आई थंडी लागते आणि गेली रस्त्यावर जेवाले. आई थंडी लागते गेली रस्त्यावर, काही आणलं का रस्त्यावरच खाते बिचारे. कोणाचा पायवर लागते, कोणाची दीट लागते, कोणाची नजर लागते. कुत्र्या मांजराचीच लागून जात असते, काही सांगता येते का माय? तर कधी कधी आपल्या मनात काही काही विचारायचे बापा. आणि कुणाही दिली तर काही खाते बिचारे. कपटी मनाची माय पोरगी नाही आहे बापा. तर काही सांगता नाही येत माय, म्हणून नाही काय विचारतच आहे सारा जीव. माय मग पायवर गिवर काढून पाय लागत होता बापा. पायवर काढून पाहिती, दीट गीट काढून पाहिती, साजरी धुनी गिनीची काढलं हो पार्वती, सर्वच काढलं बापा. पण काही अर्थच नाही ना माय, ते तिचं पोट अंगच दुखून राहिला, अंगचाच रोग आहे तिले. पण न्यास लागते तिला दवाखान्यात. ते मला 2-4 दिवस झाले सांगून राहिले. मी दुर्लक्षच करून राहिली. दुखत असन बापा, दुखत असन बापा. न्या लागन तिला दवाखान्यात. न्या लागन नाही व घेऊन जा घेऊन जा दवाखान्यात. हो हो हिच्या बाबाला पालच चालली होती ना मी आता. दवाखान्यात घेऊन जातो मी. बरं बाई जाय तू पाहुणे हिच्या बाबाले, तोपर्यंत आम्ही पिंकीची भेट घेतो. जाय पाहुणे. बरं बरं जातो मी पाहतीले. मी हिच्या बाबाला बोलावून आणतो. हो काय का व? पिंकीचा बाप तर जेव्हा तेव्हा नुसतं दारूनं धुंद राहते. आणि तुला वाटते काय का तो आता बिनदारू पेला असेल म्हणून जिथं कुठं असेल तिथं? तर देवाच्या कृपेनं पार्वती नसला तर पाहिजे बापा. पाहुणे तू आता एक डोळ्या पाहुणे तुम्ही सुद्धा असलं तर बरं बापा, नसलं तर मग काही कामाचं तर तसंही हाय नाही. आणि तसं हाय नाही दिसल्यावर कोणी कामात राहील तो. अवा इकडे ये, तिकडे मलाही बरं नाही बिचारे. काय सांगू खोकला सर्दी जगू नाही देत बापा. अमाय हो बाई तूही जाय बापा दवाखान्यात ना, पोरीले नाही हो. दवाखाना महत्वाचा आहे हो बापा दोघीले. जा हिवाळ्याचं दवाखान्यात जा, चांगली थंडी गिंडी चांगलं घर थंड राहते बापा तुमचं. सर्दी गिर्दी झाली तुम्हाला काय व घराच्या नाही दुख नाही बापा तुम्हाला. मग नाही तर काय माय पार्वते सारा घोरच घोर आहे बापा, दरिद्री होऊनच राहिली दूर. जाऊ दे रश्मी ह्या गोष्टी करायचा आता टाइम नाही आहे. जाय काय करतो तर कर, जाय लवकर पोरीला दवाखान्यात घेऊन जाय तू जाय. हो 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 गंगाबाई. काय करावं गड्या आता काही समजायला नाही येत आहे बापा, काय करावं ना काय नाही तर बापा. चल बाई बापा आता लग्न करून द्याव गड्या. मला असं वाटते का कमलाचं लग्न करून द्याव. कमलाचं नाही कलावतीचं. तिच्या माय बापाला भेटाच लागन मला, तिच्या भावा घेवाले तिचं लग्नच करून द्या लागन. पोटी लय उतवाल्यासारखी करते ना, कोणत्याही माणूस दिसला का तिचं रंगरूपच बदलून जाते बापा. काय बाई असन तो असन बापा या जन्मातले ते. बाई नावाले कलंक काय बापा सारा. माणसे ताट भरला या अंगात सारा. काय करा लोकांची घर फोडते न ते, लोकांची घर फोडाले. चल पहिले तिचं तर उरकून देतो, मलाच वाटते पहिले तिचं उरकून देतो, कामाला जातो, त्या माई गेले भेटतो आणि तिचंच लग्न उरकून देतो. थांब जाऊ जाऊ गेले जवळचे 1000-1500 रुपये तिच्या माईने मागतो लग्नाला पैसे दिले, चांगल्या घरी पाडून देतो म्हणतो. सोयरा पाल लावतो माया बहीण जवायले. थांब म्हणा लग्नच लावून देत तिचं वालं. रेश्मा काय झालं व? कौनशी चिमली चिमली तोंड घेऊन आली बापा. मला भेव लागून राहिलं. काय झालं व रेश्मा? शांताबाई व शांताबाई मला मनाली लाजटून राहिली बिचारे. एक गोष्ट सांगू का? करशील त्या माईवाली एक गोष्ट? काय माय रश्मी सांगून तर अशी राहिली का मी कामीच नाही पडत तुझ्यावाल्या. बिलकुल असे शब्द वापरायचे नाही. सरळ सरळ सांग काय आहे तर मी तोंडावर सांगतो. हाव नाही हाव ना, तर आपल्याला छुप्पन छुपायचं काम नाहीये. असं लपून नाही ठेवायच्या गोष्टी. फिरून फारून काही सांगू नको, सीधे सीधे सांग. शांताबाई बापुरी त्याला वज्जल पोट दुखून राहिला. दवाखान्यात न्यायला लागतं दिले माझ्याजवळ 1 रुपया नाही आहे बिचारे. म्हणून मागायला आली मदत.
गंगा जवळून पार्वती जवळून मागच घेतले तेच ते दिले विचारे ते कुठून मागा म्हणलं त्या जवळ आले माहिती बेवळ्याला पाली गेली तर ते पसरला तिकडून आले दोन दोन बॉटला खिशात लागेल ना पण दोन पैसे घरात पैसे आणला बाई काय मा रश्मी तू रडू नको बाबा रडू नको रश्मी परिस्थिती सर्वरच येत असते रे रश्मी अव अशी परिस्थितीला हारून नाही जा लागत परिस्थितीला मात द्या लागते आता होऊ शकते पुढचे तुझे दिवस चांगले आण काय रडतो मी येईन त्यासोबत जिथे जिथे तुला ठोकर लागन तिथे तिथे आहेत मी तुला सांभाळाले तू टेन्शन नको घेऊ एवढंच होतं ना फक्त त्याजवळ पैसे नाही आहे देतो ना मी पैसे देवाने दिलेले लय भरपूर आहे माझ्याजवळ जनसेवा करतो मी म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये धावतो आणि तू मला फक्त तोंड भरून सांगत जाय शांताबाई अशी अशी गोष्ट आहे मी कधीच तुला नाही म्हणत जाईल चाल त्या पोरीला दवाखान्यात घेऊन चाल बरं लढू नको हे अशी पिसक्या गायणारे माणसं आवडत नाही आपल्याला बाय आवडत नाही अशा पिसक्या गायणाऱ्या अव आपली झाशीची राणी सारखी मर्दानी बन चांगली काय माहित शांताबाई जीवाला किती काही चांगलं ठेवायचा प्रयत्न केला किती काही आनंदात ठेवायचा प्रयत्न केला बिचारे भलं दुःख होते हो कधी कधी नाही कम से कम देवानं अव 2 टाइम मला खाल्लं तर भेटलं चाललं असतं बापा शांताबाई नवरा चांगला पाहिजे माय शांताबाई नवरा चांगला पाहिजे व बापा लय तडपून राहिले मी लय तडपून राहिली लेकी पैसा सराप लागते बापा ज्याने मला लग्न करून दिलं या मुर्दांग्यासोबत माझा सराप लागते दिले लय सराप लागते मी नाही म्हणू लग्नासाठी मी नाही म्हणू बाबा झालं रडणं रश्मी एवढी रडतं काय मी तुझी माय वय माझ्याजवळ रडू नको माय असल्यावर काही टेन्शन आहे का पोरीले आता त्या हिमतीवर पिंकी राहते तू जर घसरली तर ते पोरगी कुठं पाय का त्या पोरीने जर हाय खाल्ली तर काय करशील तू त्या पोरीला अशी जाणीव नको करून देत जाऊ का तू दुःखात आहे आणि तू दुःखात राहिली तर स्वतःला अशी जाणीव नको करून देत जाऊ का तू दुःखात आहे असं समजायचं जाऊ दे बाई मी मालकीन आहे 300 करोडाची असं समजायचं स्वतःला कधीच कमी नाही समजायचं उच्च लेखाचं स्वतःला जेव्हा तू स्वतःला वरची समजशील तेव्हा तुझ्या जिंदगीत तुला चांगलं वाटन बाई नाही तर तू नुसतं स्वतःला खाली पाहिशील तर खालीच वाटन तुला सर्व शांताबाई तू आहे तर लय आधार आहे माय तू हाय तर लय आधार आहे व बापा शेजारीन भेटाव 7 जन्मात तर तूच भेटाव शेजारीन माझ्यासारखी शेजारीन खरंच बाई या गावात पण देवाने एक माझ्यासोबत चांगलं काम केलं या गावात दिला नवरा ठीक आहे चांगला दिला गरिबीची परिस्थिती दिली पण त्यासारखी शेजारी मला दिली गंगा सारखी पार्वती सारखी लय मोठं काय म्हणते त्याले लय मोठं नशीब समजतो मी मायवाला हे तर मायल्या खालेल्या काय लावलं तर बापा जाऊ दे बापा चल बरं तू नाही त्या गोष्टी घसरत नाही अरे तू रडशील मला बी रड येऊन जाईल आता चल हो बापा चल काय म्हणते मित्रांनो नमस्कार कसं वाटलं तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार गुड नाईट बाय सी यू टेक केअर स्वीट ड्रीम